नाशिक शहरात उद्या मोठा राजकीय मोर्चा निघणार। हनी ट्रॅप प्रकरणाची सखोल चौकशी, जिल्ह्यात वाढलेला एमडी ड्रगचा अवैध धंदा, गुन्हेगारी, गोदावरी नदीचं प्रदूषण आणि नाशिकमध्ये मोठे प्रकल्प न येण्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा या दोन पक्षांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती काल पत्रकार परिषदेत मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिली। दिनांक 12 सप्टेंबर 2025 म्हणजे परवा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना असा संयुक्त मोर्चा, आक्रोश मोर्चा या नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्न, त्यामध्ये हनी ट्रॅप असेल, कायदा सुव्यवस्था असेल, ड्रग्ज, पैसाधारी असे अवैध धंदे नाशिक शहर व जिल्ह्यातील, तसेच महानगरपालिकेमध्ये आपण बघितले संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेत, पिण्याचं पाणी नाही, संपूर्ण विभागामध्ये भ्रष्टाचार, जनसुविधा दिल्या जात नाही, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची भरपाई नाही, विमा पॉलिसी नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, तसेच अनेक अशा विषयांवर आमचा हा मोर्चा 12 सप्टेंबरला परवा होणार आहे। कोण वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत अजून आम्ही ठरवलं नाहीये। आता आमची एवढी पूर्ण कोर कमिटी दोन्ही पक्षांची आज इथं उपस्थित आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 दिवसावर मोर्चा आलाय तुमचा, कोणत्या नेत्यांशी तुम्ही संवाद साधलाय, कोणाला निमंत्रण दिलंय, कोणासोबत चर्चा झाली वरिष्ठ पातळीवर? हो, वरिष्ठ काल आम्ही राज साहेबांशी बोललो, काल इथंच व्हिडिओ कॉलवर बोललो आम्ही, त्यांना सर्व माहिती दिली मोर्चा कशासाठी आहे। काल सगळं त्यांना अगोदर विचारूनच आम्ही दोन्ही पक्षांनी केलेले, त्यांच्या पक्षाला आमच्या पक्षाला, त्या माध्यमातून हा मोर्चा आहे। निमंत्रण दिले। मोर्चाची सुरुवात उद्या सकाळी 11 वाजता नाशिक शहरातील बीडी भालेकर मैदानावर होणार आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी व्हावी, एमडी ड्रग्जवर आळा घालावा, गुन्हेगारी थांबवावी आणि नाशिकच्या विकास प्रकल्पांना चालना मिळावी या मागण्यांसाठी हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। काल मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, उद्धव सेनेचे उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते आणि शिवसेना उभाटा जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली। पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा मोर्चा मनसे आणि उद्धव सेनेच्या वतीनं पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर काढण्यात येतोय। या मोर्चामध्ये सुमारे 25,000 कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे नाशिक शहरात होणाऱ्या या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।